एके दिवशी अश्वत्थामा द्रोणाचार्यांकडे येऊन रागाने म्हणाला, पिताश्री, मी आपला पुत्र असूनही आपला स्नेह अर्जुनला का मिळतो? द्रोणाचार्य म्हणाले, तुला माझा पुत्र विधात्याने बनवले, परंतु तू माझा शिष्य स्वतःहून झालास. हे गुरुकुल आहे, माझ्या घराचे अंगण नाही. अंगणात तुझ्यापेक्षा दुसऱ्या कुणाचाही अधिकार नाही, परंतु गुरुकुलात अधिकार त्यालाच मिळेल जो सर्वात चांगला शिष्य असेल. अश्वत्थामा म्हणाला, पण परीक्षा घेतल्याशिवाय तुम्ही कसे सिद्ध केले की अर्जुनच सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे? द्रोणाचार्य म्हणाले, ठीक आहे, मग तुमच्या समाधानासाठी परीक्षा घेऊ. त्यांनी झाडावर उंच ठिकाणी एक यंत्रपक्षी ठेवला आणि सर्वांना बोलावून म्हणाले, ह्या पक्षाचा डोळा हे तुमचे लक्ष आहे. तुम्ही त्यावर धनुष्यबाणाने नेम धरा. प्रथम युधिष्ठिराने धनुष्यबाण उचलला आणि नेम धरला. द्रोणाचार्य म्हणाले, प्रथम मला सांग, तुला काय दिसते? युधिष्ठिर म्हणाला, हे आकाश, ही पृथ्वी. द्रोणाचार्य म्हणाले, थांब, तू बाजूला हो. त्यानंतर दुर्योधनाने नेम धरला. तेव्हा द्रोणाचार्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. दुर्योधन म्हणाला, मला पानांच्या आड लपलेला पक्षी दिसत आहे, बाण सोडू का गुरुदेव? तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, नाही. नंतर भीमालाही तोच प्रश्न विचारला. तो म्हणाला, मला वृक्षावर असलेले गोड रसाळ फळ दिसत आहे. तसे सर्वजण पोट धरून हसू लागले. त्यानंतर अश्वत्थामा आला. त्याने नेम धरताच द्रोणाचार्यांनी तोच प्रश्न विचारला. तो म्हणाला, मला आपले चरण, वृक्ष आणि पानांच्या आड लपलेला पक्षी दिसत आहे. एकामागोमाग एक सर्वजण आले. तसे द्रोणाचार्यांनी प्रत्येकाला तोच प्रश्न विचारला आणि प्रत्येकाने वेगवेगळी उत्तरे दिली. तेव्हा द्रोणाचार्यांनी प्रत्येकाला थांबवून लक्षवेध करण्यास नकार दिला. शेवटी अर्जुनला बोलावले आणि विचारले. अर्जुन म्हणाला, मला फक्त त्या पक्षाचा एक डोळा दिसत आहे. त्यावर द्रोणाचार्य खुश होऊन म्हणाले, एका धनुर्धराला आपल्या लक्षाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही दिसलं पाहिजे. अर्जुना, कर लक्षभेद. अर्जुनाने सोडलेल्या बाणाने त्या पक्षाचा डोळा छेदला गेला. अश्वत्थामा म्हणाला, मला माफ करा गुरुदेव. तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, तू माझा जीवनप्रकाश आहेस, परंतु ईर्ष्या करणे चांगली गोष्ट नाही, कारण ईर्ष्या केल्याने मनुष्याच्या गुणांना वाळवी लागते. तू माझा उत्तराधिकारी आहेस, परंतु द्रोणाचार्यांचा श्रेष्ठ धनुर्धर शिष्य हा कुंतीपुत्र अर्जुनच आहे. जोपर्यंत तुम्ही लक्षावर ध्यान केंद्रित करत नाही, एकाग्र होत नाही, तोपर्यंत तुम्ही लक्षभेद करू शकत नाही. आणि अर्जुनला फक्त त्याचे ध्येय दिसले, बाकी काहीच नाही. म्हणूनच अर्जुन लक्षभेद करू शकला.